भाजपची उद्धव ठाकरेंसोबतची वाढणारी सगळ्यात मोठी जवळीकता शिंदे सेनेचं टेन्शन वाढवणारी आहे. केंद्रासह महाराष्ट्रातील बड्या बड्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंसंबंधीचे जवळचे संबंध सुधारण्याचे आदेश आले आणि इकडे शिंदे सेनेमध्ये उडाली आहे खळबळ. उद्धव ठाकरे कालही मित्र होते, उद्धव ठाकरे आजही मित्र आहेत आणि पुढील काळामध्ये तर उद्धव ठाकरे आमचे सगळ्यात जवळचे मित्र राहतील असा उपरोधिक टोला फडणवीस यांनी शिंदेंना मारल्यानंतर महाराष्ट्रामध्ये नेमकं काय चाललंय हा विचार सध्या सर्वसामान्य जनता आता करायला लागली आहे. या सगळ्या घडामोडींच्या पाठीमागे मित्रांनो काय घडतंय, शिंदेगडाचे आमदार आणि भारतीय जनता पार्टी यांच्यामध्ये काय झालंय आणि इकडे उद्धव ठाकरेंनी मात्र तिघांमध्ये आपली सगळ्यात मोठी भूमिका जाहीर करून शिंदे सेनेला कशा प्रकारे चेकमेट केलंय जाणून घेऊया. महत्वाची बातमी, आमदार म्हणतायत आम्ही ठाकरेंसोबत, तर शिंदे म्हणतायत आपण भाजप सोबत. मात्र यामध्ये अडकले नवीनच कोड, जाणून घेऊया महत्वाची अपडेट शिवसैनिकांनो. राज्यामध्ये आता वेगवेगळ्या घडामोडी घडण्यास सुरुवात झाली आहे. भारतीय जनता पार्टीची सत्ता महाराष्ट्रामध्ये कणखर स्वरूपामध्ये आली असून महानगरपालिका, जिल्हा परिषद आणि आमदार खासदारांच्या दृष्टिकोनातून भाजपला शिंदेची गरज आता उरली नाही. म्हणूनच आमदारांची कॉलर पकडण्या इतपत, तर आमदारांच्या हाताला जखम करण्या इतपत, मंत्र्यांना मारण्या इतपत भाजपच्या कार्यकर्त्यांची मजल जाते. म्हणजे शिंदे सेना फक्त बघत राहणार आणि तुडून तुडून मार खाणार का असा प्रश्न आमदारांनी सध्या शिंदेंना केलाय. एकनाथ शिंदेंनी आमदारांची मीटिंग घेतली आणि मीटिंगच्या दरम्यान भाजप सोबतचे असणारे रोजचे वाढणारे संबंध आणि या संबंधामध्ये होणारे वाद यावरती चर्चा झाली. चर्चा होत असताना भाजपला आपण जशास तसं उत्तर द्यायला हवं, भाजपला आपण घाबरायची काही कारण नाही. जर आपण उठाव केला नसता तर भाजपला सत्ते देखील येता आलं नसतं. भाजप जी आज सत्तेवरती आहे ती फक्त आपल्यामुळे आहे. मग भाजपला आपण नमून काय चालायचं, भाजपला जशास तसं उत्तर दिलं गेलं पाहिजे असा आमदारांचा एकोपी चेहरा पाहिला. तर एकनाथ शिंदे देखील त्यापुढे आपलं खाली मान करून उभे होते. कारण की आमदारांचा संताप असा होता की आता लागली सगळ्यांनी राजीनामे द्यायचे, सत्तेतून लगेच बाहेर पडायचं इतपत आमदारांनी आपली कुजबूज सुरू केली होती. मात्र एकनाथ शिंदेंनी हे वादळ शमवण्याचा प्रयत्न केला. भारतीय जनता पार्टीला जर सोडलं तर मात्र आहे तेवढं सगळं जाईल, सत्ता देखील जाईल आणि सगळ्या चौकशा पाठीमागे लागतील हे एकनाथ शिंदेंना पुरतं माहीत आहे. यामुळे भाजपला सोडायचं नाही असा त्यांचा प्राथमिक अंदाज आपण ओळखलाय. त्यामुळे मित्रांनो भाजपच्या विरोधात शिंदे सेनेचे मंत्री देखील आता तीव्रपणे संतापले आहेत. भाजपचा मार खायचा आणि सत्तेमध्ये गुलामासारखं राहायचं अशी भीती आपल्याला आहे. आगामी काळात तर भाजपा आपल्या सगळ्या मंत्र्यांना देखील मारू शकते, त्यांचा निधी, त्यांची कामं देखील अडू शकते. मग आपल्या पक्षाची भूमिका काय असं आमदारांनी म्हटल्यासोबत त्यांनी म्हटलंय की हे असं चालण्याइतपत उद्धव ठाकरे पहिले किती पटीने तरी भारी होते असा आमदारांचा अंदाज आता खरा ठरतोय. कारण की आमदारांना देखील आता उद्धव ठाकरेंची आठवण होते. सत्तेमध्ये असताना उद्धव ठाकरे भाजपला नडायचे, खिशामध्ये आपल्या मंत्र्यांचे राजीनामे असायचे. जर भाजप काय बोलली तात्काळ राजीनामे देणारी उद्धव ठाकरेंची शिवसेना, शिंदेची शिवसेना असं का करू शकत नाही असं आमदारांना आता वाटू लागलंय. त्यामुळे उद्धव ठाकरेंसोबत आम्ही जायला तयार आहोत परंतु भाजपसोबत नाही असं काही आमदारांचं म्हणणं आता समोर येत आहे. म्हणजेच ठाकरे हे भाजपपेक्षा, शिंदेपेक्षा कितीतरी पटीने भारी होते हे आमदारांना आता जवळजवळ कळायला सुरुवात झाली आणि त्यांना समजलंय ठाकरेंसारखा ब्रँड आपल्यासोबत होता तोपर्यंत आपल्याकडे नजर उठून देखील कुणाची बघण्याची हिंमत होती. पण आता मंत्र्यांना मार खावा लागतोय, आमदारांच्या चौकशा लागतायत, आमदारांची पदं जात आहेत, मंत्रिपदं जात आहेत. या सगळ्या घडामोडींमध्ये भाजपचा खूप मोठा डाव असल्याचं काही नेत्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे आगामी काळामध्ये असंच जर राहिलं तर आपल्याला सत्तेपासून देखील दूर व्हावं लागेल, सत्तेपासून आपला 4 हात लांब व्हावं लागेल. भाजपला जशास तसं उत्तर दिलं गेलं पाहिजे असं शिंदे सेनेच्या मंत्र्यांनी बैठकीमध्ये एकनाथ शिंदेंना आपलं उत्तर दिलंय. त्यामुळे आगामी काळामध्ये राज्याचं राजकारण कशा प्रकारे बदलतंय ते पाहावं लागेल. मात्र आमदारांना उद्धव ठाकरे भावले आहेत. 2014चे उद्धव ठाकरे, 2024चे उद्धव ठाकरे
आता उद्धव ठाकरे हे शिंदेच्या आमदारांना मंत्र्यांना आवडायला लागलेत. म्हणजेच मित्रांनो, एकनाथ शिंदेची पॉवर मात्र आता कमी होत चालली असून त्यांचं मंत्रिपद वाचवणं एवढंच त्यांच्या हातामध्ये आहे, दुसरं आता काही नाही असं सध्या तरी वाटतंय. त्यामुळे भाजपच्या हाताखाली काम करून भाजप जे सांगेल ते काम करायचं, परंतु सत्तेतून बाहेर पडायचं नाही असा अट्टास काही नेत्यांचा, काही मंत्र्यांचा, एकनाथ शिंदेचा आहे. त्यामुळे भाजपला सपोर्ट करणं हे आपलं पहिलं कर्तव्य असं शिंदेने म्हटलं. त्यामुळे आगामी काळामध्ये भाजप देखील त्यांना सत्तेच्या बाहेर ढकलण्याची प्रक्रिया राबवू शकते आणि उद्धव ठाकरेंना जवळ करण्याची प्रक्रिया भाजपा लवकरच करू शकते. कारणही तसंच आहे, कारण की उद्धव ठाकरे हे शिंदेपेक्षा कितीतरी पटीने मोठे आहेत हे भाजपला चांगलंच ठाऊक आहे. त्यामुळे आता गरज सरली, गरज उरली, आता शिंदे सेना सोबत नको असं देखील आमदारांना वाटतंय आणि भाजपला देखील वाटतं. आगामी काळामध्ये ज्या प्रकारे सूत्र हालतील त्या प्रकारे महाराष्ट्राचं राजकारण हालेल. परंतु उद्धव ठाकरे हेच चांगले होते, उद्धव ठाकरे आमच्यासाठी कायम चांगलेच होते असं म्हणण्या इतपत आमदारांची मजल गेली. म्हणजेच शिंदे सेनेला आगामी काळात राजकारणामध्ये खूप मोठा तगडा झटका बसू शकतो. जर भाजपला आवरलं नाही तर मात्र महाराष्ट्रात राजकीय दृष्ट्या शिंदे सेना कुठे असेल हे सांगायला देखील विचार करावा लागेल. मित्रांनो, याबद्दल आपल्याला काय वाटतंय नक्कीच आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.